नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण खूपच पौष्टिक आणि तितकाच टेस्टी असा नाश्ता बनवतो आहे। तर इथे मी 1 वाटी तांदूळ घेतलेत। इथे जुने तांदूळ घ्यायचे, ज्याचा भात मोकळा होतो असे तांदूळ इथे घ्यायचे। कुठल्याही वाटीने 1 वाटी तांदूळ मोजून घ्या। ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतले त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी यामध्ये मुगाची डाळ घालायची आहे। यानंतर अर्धा चमचा यामध्ये मेथीचे दाणे घालायचे। आता यामध्ये पाणी घालून 2 ते 3 वेळा डाळ आणि तांदूळ धुवून घ्यायचे। डाळ तांदूळ धुतल्यानंतर यातलं पाणी काढून टाकलं आणि पुन्हा यामध्ये पाणी घालून आता हे मी 3 ते 4 तासासाठी भिजत ठेवते। तर मला सकाळी नाश्ता बनवायचा आहे, संध्याकाळी 6 वाजता मी हे भिजत घातलं आणि रात्री मी हे वाटून घेणार आहे। तुमच्याकडे जर वेळ कमी असेल तर तुम्ही 1 तास डाळ तांदूळ भिजत घातलं तरी चालेल। डाळ तांदूळ छान भिजलं गेलं आहे। आता हे वाटून घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेते। यातलं पाणी निथळून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। इथे मी 2 बॅचेसमध्ये हे वाटून घेणार आहे। वाटताना अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे आणि यातलंच पाणी यामध्ये वापरायचं आहे। तर इथे मी सगळं डाळ तांदूळ वाटून घेते। डाळ तांदूळ इथे वाटून घेतलं आहे। आता हे मी फर्मेंट करण्यासाठी रात्रभर ठेवणार आहे। तुमच्याकडे जर वेळ नसेल आणि तुम्हाला इन्स्टंट नाश्ता बनवायचा आहे तर तुम्ही यामध्ये अर्धा चमचा बेकिंग सोडा घालून तुम्ही याचे डोसे बनवू शकता। इथे मी रात्रभर फर्मेंट करून घेतल्यानंतर पाहू शकता खूप छान असं हे फर्मेंट झालं आहे, खूप मस्त जाळी आले। एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर याचे आपण डोसे बनवणार आहोत। खूप हेल्दी आणि मस्त अशी रेसिपी आहे। उडदाच्या डाळीचे डोसे आपण नेहमीच बनवतो, पण मुगाच्या डाळीपासून अगदी हलके फुलके होतात हे। मुगाची डाळ पचायला सुद्धा खूप हलकी असते, त्यामुळे एकदा तुम्ही नक्की बनवून पहा। यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घातलंय, मीठ मिक्स करून घेतलं। आता डोसे बनवण्याआधी मी डोस्यांबरोबर खाण्यासाठी चटणी तयार करते। तर यासाठी ते मिक्सरचं भांडं घेतलं आहे। यामध्ये अर्धी वाटी ओलं खोबरं घालायचं आहे। यानंतर 1 मोठा चमचा भाजलेली चण्याची डाळ किंवा चणे घालायचे। चवीप्रमाणे मीठ घातलं आहे, थोडंसं आलं घातलं आहे, 2 हिरव्या मिरच्या घातल्यात, थोडीशी कोथिंबीर घातली आणि आता पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे। इथे मी चटणी वाटून घेतली। चटणी बाउलमध्ये काढून घेतली आणि यावरती मी कढीपत्ता आणि मोहरीची फोडणी घातली। चटणी तयार आहे। आता आपण डोसे बनवूया। तर इथे मी तवा गरम करून घेतला। यावरती थोडंसं तेल लावायचं आहे। अगदी कमी तेलामध्ये होणारा असा हा नाश्ता आहे। यावरती मी थोडंसं पाणी शिंपडलं आणि आता सेंटरला 1 चमचा पीठ घालून असा डोसा पसरवून घ्यायचा आहे। तर ते मी थोडेसे जाड डोसे बनवते। तुम्हाला हवं तर या पिठापासून तुम्ही पेपर डोसासुद्धा बनवू शकता, क्रिस्पी डोसेसुद्धा बनवू शकता किंवा तुम्ही उत्तप्पासुद्धा बनवू शकता। त्याचबरोबर हे पीठ जर थोडंसं घट्ट केलं तर याच पिठापासून तुम्ही अप्पेसुद्धा बनवू शकता। पाहू शकता अगदी मस्त जाळी आली डोस्याला, रंगसुद्धा खूप छान आला आहे। काढून घेऊया। एकानंतर एक अगदी झटपट हे डोसे नाश्त्यासाठी तुम्ही तयार करू शकता। तर इथे मी पहा डोसे तयार करून घेतलेत। तर हा मस्त टेस्टी पौष्टिक हलका फुलका नाश्ता नक्की करून पहा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।